ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। जय शिवा, जय शिवा, जय शिवा, जय शिवा, हर हर महादेव, हर हर महादेव। आज आपल्या आळंदी नगर परिषदेमध्ये महात्मा बसवेश्वर लिंगायत समाजाचे धर्मप्रचारक धर्मगुरू आणि त्यांनी संपूर्ण समाजामध्ये परिवर्तन करून एक कार्याची धुरी उभारली, अनेक चालीरीती मोडीत काढून समाजामध्ये एक परिवर्तन घडवलं आणि मानव जातीला मार्गदर्शन असे तत्व ज्यांनी शिकवले अशा महान व्यक्तीची गुरुची आज या ठिकाणी 891वी जयंती नगरपालिकेमध्ये या ठिकाणी साजरी होते। या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आपले उपस्थित सरकारी साहेब सरकारचे साहेब, त्याचप्रमाणे आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे नेते, सचिन गेलेले सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे संघटक सदाभाऊ साखरे, यशवंत संघटनेचे अध्यक्ष आणि भाऊ कुराडे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, त्याचे नेते नक्के साहेब, जाधव साहेब आणि आपल्या लोकशाहीचा त्यामध्ये पत्रकार ज्येष्ठ पत्रकार अर्जुन निलंकर साहेब, आळंदी नगर परिषदेचे सर्व स्टाफ, युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, कामगार नेते सुंदर पाटील अशा सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांची जयंती या ठिकाणी साजरी होते। त्या जयंतीसाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं, शासकीय अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, कर्मचारी, चालू झालं त्या सर्वच कोलामोलाचे पदाधिकारी सर्वजण या ठिकाणी समितीचा विचार घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी आला, आपला वेळ काढून आला, त्या सर्वच मान्यवरांचं स्वागत आणि आभार देखील मानतो। आपल्या आळंदी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक लिंगायत समाजाचे धर्मगुरू श्री महात्मा बसवेश्वर यांच्या 891व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत। महात्मा बसवेश्वर यांनी संपूर्ण समाजाला माणुसकीचा आणि समतेचा संदेश दिला। त्या समतेचा संदेश पालन करून आज या ठिकाणी लिंगायत समाज वाटचाल करत आहे। त्या महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण समाजाला या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 891व्या जयंतीनिमित्त शासकीय आळंदी नगर परिषद या ठिकाणी आपण जयंती साजरी करतोय। महात्मा बसवेश्वर यांची जयंती आपण शासकीय ठिकाणी म्हणजे नगर परिषद या ठिकाणी साजरी करतो। यातूनच आपल्याला समजतं की महात्मा बसवेश्वरांचं कार्य हे खूप मोठं आहे, कारण शासकीय ठिकाणी कुणाची जयंती साजरी केल्या जात नाहीये। आणि विशेष म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी त्यावेळेस म्हणजे 12व्या शतकामध्ये जो समाजाला म्हणजे आपण लिंगायत समाजाला पायंडा घालून दिलेला आहे की शिव उपासना म्हणजे काय, शिवांची उपासना करणं म्हणजे काय, तर आपण जे काम करतोय ते काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे शिव उपासना होय। आपण जे कष्ट करतोय, जे शारीरिक श्रम करतोय, हे शारीरिक श्रम करणं कुठल्याही प्रकारचं शारीरिक श्रम असतं हे श्रम करणंच म्हणजे शिव उपासना। आणि आज आपण अशा जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण उपस्थित झालोय। तर मी फक्त एकच त्यांच्यामध्ये शेअर सांगतो, तो आपण म्हणजे त्यांचं जीवन त्या पद्धतीने आहे त्यामुळे मी तो शेअर करतो की सपने टूट जाते हैं अपने रूठ जाते, नीट लक्ष द्या, सपने टूट जाते हैं अपने रूठ जाते, जिंदगी के राहों पर अक्सर ऐसे मुड़ा जाते हैं,
जिंदगी के राहों पर अक्सर ऐसे मोड़ा जाते हैं, लेकिन दिल की धड़कन में हो जगत ज्योति महात्मा बसवेश्वर का नाम, तो राहों के कांटे भी फूल बन जाते हैं, राहों के कांटे भी फूल बनते हैं। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर जयंती सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची आज 891वी जयंती। आज या जयंतीच्या निमित्ताने आपण आळंदी नगर परिषदेच्या वतीने ही शासकीय जयंती साजरी होते। या शासकीय जयंतीसाठी वीरशैव लिंगायत समाजच नाही तर सर्व आमचे मित्रपरिवार, धनगर समाज, इतर सर्व समाज, आपले राजकीय पुढारी, नेते मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटना यांनी सर्वांनी एकत्रित ह्या शासकीय जयंतीला हजेरी लावली। आणि जो महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जो समतेचा संदेश दिला होता, 12व्या शतकामध्ये त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन अनुभव मंडप, जी आता कायदे संसद आपल्याला दिसते, त्या संस्थेची स्थापना 12व्या शतकामध्ये सर्वप्रथम जगामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केली। आपण या ठिकाणी ऐकतो की भारताच्या बाहेर कुठल्या तरी देशामध्ये लोकशाहीची सर्वप्रथम उभारणी झाली, पण ते चुकीचं आहे। कारण आपले भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काही वर्षापूर्वी भाषणामध्ये जो भारतीय संशोधनाचा समिती, भारतीय संशोधन संस्था आहे, त्यांनी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी 21व्या शतकामध्ये जगामध्ये सर्वप्रथम लोकशाहीची स्थापना केली। त्यावेळेस अनुभव मंडपच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत समाजासोबतच सर्व जाती धर्माचे लोक त्या अनुभव मंडपमध्ये होते। त्यावेळेस सर्व स्त्रियांना समान अधिकार होता। वीरशैव लिंगायत समाजामध्ये अनुभव मंडपमध्ये त्यावेळेस स्त्रिया सुद्धा धर्मगुरू होत्या, जवळपास 70 ते 80 स्त्रिया होत्या, ज्या शिवशरण होत्या। आम्ही वीरशैव लिंगायत समाजामध्ये जे काही धर्मप्रचार प्रसाराचे कार्य करतात आणि त्यांच्या काळामध्ये शिवलिंग आहे, अशा सर्वांना शिवशरणात शरणार्थी किंवा शिवशरण असं हे संबोधलं जातं। आणि त्याने आदराने जसं आपण रामकृष्ण हरी वगैरे रामराम सांगून मागतो, तसं त्या पद्धतीने त्या आदराने समोरचा सन्मान आणि समोरच्याला प्रणाम केला जातो। तर 12व्या शतकामध्ये त्यांनी सर्वप्रथम ब्राह्मण आणि चर्मकार समाजाचा जो आज या 21व्या शतकामध्ये सर्व सुशिक्षित समाज आहे, सर्वांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, सर्व जगाची माहिती आहे, जाती व्यवस्थेबद्दल सर्वांची मतं बदललेली आहेत। हे कार्य त्यांनी 12व्या शतकामध्ये सर्वांचा विरोध पत्करून त्यावेळेस आंतरजातीय विवाह ब्राह्मण आणि चर्मकार समाजाचा त्यांनी त्यावेळेस केला। सती परंपरेला त्यावेळेस त्यांनी विरोध केला। ज्यावेळेस समाजावरती अन्याय होत होता, काही पुढारलेल्या समाजाने इतर समाजांवरती अन्याय केला आणि त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला। सर्व समाजामध्ये काही ज्या रूढी परंपरा होत्या, ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्याच्यावरून त्या लोकांवरती अन्याय होत होता। त्यांना सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांनी हातामध्ये शिवलिंगाची पिंड दिली आणि ती शिवलिंगाची पिंड आपल्या गळ्यामध्ये धारण करायला सांगितली। तर जर तुम्ही शिवाचा अंश झाला तर तुम्ही शिवस्वरूप झाला, आणि जर तुम्हाला देवालय उपलब्ध नाही त्यावेळेस मंदिरामध्ये प्रवेश नव्हता। शिवलिंग धारण केल्याच्या नंतर शिवलिंगाचे गळ्यात धारण केलं ते शरीर, हे 2 पाय म्हणजेच त्या मंदिराचे खांब, हे मस्तक म्हणजेच त्या मंदिराचा मुकुट, आणि गळ्यामध्ये शिवलिंग म्हणजेच तो परमात्मा। म्हणून त्यावेळेसपासून सर्व लिंगायत समाजामध्ये, वीरशैव लिंगायत समाजामध्ये जे आपल्या हिंदू धर्म परंपरेप्रमाणे अंत्यविधी केला जातो, तसा न करता दफनविधी केला जातो। आळंदीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची दफनभूमीची सर्वात मोठी खंत होती। 6 वर्षापूर्वी आळंदीमध्ये विविध समाजाचे लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून, आळंदी नगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात 5 कोटी जागा आपल्याला उपलब्ध झाली। तर आळंदीचे जे काही आम्हाला इलेक्शन लागते, सत्ताही जे काही त्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांच्याकडून आमची एकच अपेक्षा आहे की वीरशैव लिंगायत समाजासाठी शिवा वीरशैव मोक्षराम योजना ही केंद्र सरकारची, राज्य सरकारची जी योजना आहे, राज्य सरकारची योजना आहे, तर त्याच्या माध्यमातून आळंदीसाठी कमीत कमी 20 कोटी जागा, 50 लाख रुपयांनी हा राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून द्यावा। राज्य सरकारला आम्ही तसं निवेदन दिलं आहे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी निवेदन आलेली आहे, तर त्याच्यावरती त्यांनी पाठपुरावा करावा आणि त्याला योग्य तो न्याय द्यावा। त्याचबरोबर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आळंदीमध्ये कोणत्या तरी चौकामध्ये कुठेतरी, जिथं आळंदीच्या सौंदर्यामध्ये आणि आळंदीच्या विकासामध्ये आणि आळंदीच्या
संपन्नतेमध्ये भर पडेल अशा स्वरूपामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा कुठेतरी आळंदी नगर परिषदेचे लोकप्रतिनिधी निवडून येतील, त्या सर्व काही सामाजिक संस्था असतील, जे काही सर्व समाजाचे संघटना असतील, त्यांनी सर्वांनी प्रयत्न करावा, पाठपुरावा करावा आणि कुठेतरी महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. कुठेतरी कोणत्या तरी मार्गाला महात्मा बसवेश्वरांचं नाव द्यावं. त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. आपल्या समाजामध्ये विविध महापुरुष झालेले आहेत. त्यांनी प्रत्येकाने आपापल्या जाती धर्मासाठी कार्य नाही केलं, तर त्यांनी सर्व जाती धर्मासाठी कार्य केलेले आहे. तर त्यांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून जातीभेद हा जुगारून आणि सर्व समाजाने एकमेकांसाठी सहकार्य करावं. कोणत्याही समाजाचा आळंदीमध्ये प्रश्न असेल तर सर्व समाजाने, सर्व सामाजिक संघटनांनी प्रत्येक समाजाच्या प्रश्नामध्ये एकत्र यावं आणि हा प्रश्न जो काही आता आमचा निवडणुकीचा समाजाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. त्याचबरोबर आळंदी नगर परिषदेमध्ये जे काही महापुरुषांच्या जवळपास आत्मसन्मानाने सांगितलं की 41 महापुरुषांच्या जयंती आळंदीमध्ये साजऱ्या होतात. तर आपल्या इथे हा सर्कल आहे. या सर्कलमध्ये जर सर्व महापुरुषांच्या प्रतिमा जर लागल्या आणि त्यासाठी जर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तर ते येणाऱ्या लोकांसाठी शासकीय जयंती किंवा जयंती आपण फक्त त्याच दिवशी साजरी करतो. त्याच्यानंतर आपण महापुरुषांच्या प्रतिमेला कधी नमस्कार घालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. स्वराज्यासाठी त्यांनी सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र केलेले. रायरेश्वराच्या पिंडीवरती करंगळी कापूर त्यांनी रक्ताने अभिषेक केला आणि स्वातंत्र्याची स्थापना केली, ह्या स्वराज्याची निर्मिती केली. तर त्यांचेही आदर्श सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन आणि सर्व महापुरुषांची इथं प्रतिमा लागाव्या. त्या प्रतिमा फक्त देखापुरत्या नसाव्या, तर आल्याच्या नंतर त्या प्रतिमांना आपण नमस्कार करून त्यांचे आचार विचार आत्मसात करून सर्व समाजासाठी कार्य करावं ही मी शिवा संघटना व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आणि सर्व आळंदीकर नागरिकांच्या वतीने इथं उपस्थित सर्वांना विनंती करतो. आणि या सर्व मागण्यांचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्याच्यावरती कार्यवाही करावी, पुढे पाठपुरावा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले. आणि नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आशाताई उंबरवेकर, आळंदी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक सचिनजी बिलबिले, आळंदी नगर परिषदेचे उपसीओ किशोरजी तरकाशे सर, आळंदी परिसरामध्ये सामाजिक कार्य करत असताना पत्रकार हा या लोकशाहीचा स्तंभ आहे आणि पत्रकार ज्यावेळेस सामाजिक चळवळीमध्ये उभा राहतो त्यावेळेस काय कार्य घडू शकतं हे आपले आळंदी शहरामधले पत्रकार बंधू अर्जुन मेदनकर यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. ते या ठिकाणी उपस्थित राहिले. यांच्या माध्यमातून आज सकाळी एक कार्यक्रम आमचा झाला. त्याचबरोबर यशवंत संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विष्णूभाऊ कुराडे, त्याचबरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी भागवतजी काटकर, संघटन सरचिटणीस, त्याचबरोबर यशवंत संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर सामाजिक कार्य करत असताना विविध संघटनांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग असणारे भागवत काटकर, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते शिरीषभाऊ कार्यकर, त्याचबरोबर आपल्या इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आळंदी शहराचे अध्यक्ष, त्यांचं सुद्धा सामाजिक कार्य खूप चांगलं आहे. त्यांचं सुद्धा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आळंदी नगर परिषदेचे कर्मचारी, शिवा संघटनेचे सर्व कर्मचारी, आपले कामगार नेते अरुणजी गुंडरे, त्याचबरोबर चुकून नगर कोणाचं नाव उल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आभार प्रदर्शनाच्या आधी मी आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सर्व समाजाला सोबत घेऊन चालतात, सर्व समाजाच्या सर्व कार्यामध्ये सहभागी असतात असे आमचे मार्गदर्शक अशोकरावजी उमरगेकर यांनी मनोगत व्यक्त करावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती. समाजाच्या वतीने श्री बसवेश्वराच्या प्रतिमेला वंदन करण्यासाठी उपस्थित आहे. ते प्रत्येकाचं खाद्य कर्तव्यच आहे. ज्यांनी देशासाठी, समाजासाठी, भारतासाठी, समाज परिवर्तनासाठी आणि समाजातल्या अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी ज्या ज्या महात्म्यांनी काम केलेलं आहे त्यापैकी बसवेश्वर महाराज हे दर्वरूपाने आणि हेतुरूपाने आपल्याकडे भारत देशाने काम केलं. लिंगायत समाजाने त्याची जयंती करण्यापेक्षा भारत देशामध्ये वीर समाजाच्या वतीने आणि बसवेश्वर महाराजांची जयंती
देशभरात साजरी केली जातात. ज्या ज्या भागामध्ये लिंगायत समाज जास्त प्रमाणात आहे त्या त्या प्रमाणात अति उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वरांची जयंती आज साजरी केली जाते. एवढंच नाही तर बसवेश्वराच्या माध्यमातून बसवेश्वराच्या चरित्राच्या आपल्या पुढं असावं म्हणून चांगले चांगले वक्ते बोलून घेऊन समाज प्रबोधन करण्याचं काम आज देशभर केलं जातं. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचा वापर करत नाही, समाजामध्ये ते निदर्शनास आणत नाही, तोपर्यंत समाजाला त्याची प्रचिती आत्मसात समाजामध्ये एखादी गोष्ट घडत नाही. महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवराय असतील, या सगळ्यांचा इतिहास जोपर्यंत समाजापुढे आपण मांडत नाही तोपर्यंत समाजाला त्याची माहिती होत नाही. इतर समाज आणि लिंगायत समाजालाही म्हणा, सगळ्यालाच काय ज्ञानी असतात, सगळ्यालाच काय अभ्यास असतो असं नाही, सगळेजण अभ्यास करतात असं बी नाही. पण ही गोष्ट आता या कलियुगामध्ये जी प्रसार माध्यमातून जास्तीत जास्त समोर समाजापुढे मांडली जाते, जुनं विसरत जातं, इतिहास विसरत जातो आणि जे सध्या आहे तेच नजरेस राहत असतं. तो इतिहास मुलगा नाही पाहिजे, इतिहास समाजापुढे असला पाहिजे. म्हणून आपल्या सामाजिक कार्यकर्त्याची बांधिलकी करून प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांनी ते निदर्शनास आणून देण्याचं काम केलं जातं. जेव्हापासून या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झालो, माझी मिसेस नगराध्यक्ष झाल्या आणि भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेची सत्ता आहे, त्या दिवसापासून पत्रकार निवेदनकार आहेत सगळ्या समाजातील म्हणजे सगळ्या देशातील आत्मदान करणाऱ्या, समाजासाठी झटणाऱ्या, देशासाठी काहीतरी योगदान आहे अशा सगळ्यांच्या जयंत्या या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या 5 वर्षांमध्ये सुरुवात झाली आणि ती करीत आलो. ज्यांनी ज्यांनी मागणी केली, केलेलं काम आहे म्हणून सांगायचं असतं, केलंच नाही ते बोलायचा अधिकार नाही. आल्याबरोबर बसवेश्वराच्या माध्यमातून, बसवेश्वराच्या जयंतीच्या माध्यमातून पहिल्या जयंतीला लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी, दफनभूमीसाठी जागा मिळाली होती. पण त्या जागेवर काही गोष्टीची पूर्तता करणं अपेक्षित होतं. म्हणून त्याच्यासाठी पहिला ठराव करून आपण ते मार्गी लावण्याचं काम पेपरला बातमी दिली असं. परंतु पूर आला, पाऊस आला, आणखी ते वाहून गेलं. त्याच्याही नंतर खडी बिडी टाकून त्या अंतर्गतीला अनेक वेळा त्रास व्हायचा. आमच्याच काळामध्ये, आपल्याच काळामध्ये आमच्या बैसोड्यांच्या घरातली एका घटना घडली होती. त्यावेळेस मी सुद्धा बरोबर देवांकर शिव होते. नगरपालिकेच्या पुढे दफन करण्याचं ठरवलं. पण तात्काळ त्यावेळेस ती जागा वगैरे करून घेतली आणि स्मशानभूमीचा पुस्तकाला काय समजलं. ही कशाचं प्रतीक आहे? संघटनात्मक काम करण्याचं प्रतीक आहे. संघटनात्मक सामाजिक माध्यम एकत्रित आल्यामुळे घडल्या. लिंगायत समाजाच्या माध्यमातून बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून पहिली जयंती जर साजरी करायची असली तर कासार धर्मशाळेत केली आणि तेव्हापासून ही घरातली आळंदी शहरातील वीर समाजाची खूप गोष्टी आहेत. सगळं लिंगायत साहेबांनी तो कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रमाला असतो. सुदैवाने आजही चुकलो नाही. परंतु काम करत असताना कार्यकर्त्यामध्ये आपल्या नवीन काम करताना कुणाला मान अपमान देवादेवा असतो. जो करतो त्याला हेवादेवा करतो, जे करत नाही ते हेवादेवा करतच नाही. आणि जे घरात बसतात ते हेवादेवा करतात. म्हणून ज्याला दोष मिळतो किंवा ज्याला अपमान करायची, सहन करण्याची शक्ती आहे, अपमान सहन करण्याची ज्याची शक्ती आहे, तोच कार्यकर्ता होऊ शकतो. आणि असे कार्यकर्ते आपल्या समाजात तयार व्हावे, अशा कार्यकर्त्यांनी पुढे यावं. त्यापैकी साखरे आहेत, कोळी आहेत, पवार आहेत, पाटकर आहेत, बरेच जण आणखी आहेत, आमचे शेटे आहेत, पुन्हा आणखीन आपले बरेच जण आपले कार्यकर्ते आहेत. थोडे मागं पुढे होतात. कधी मनाला दोष न धरता आपण काम करावं ही माझी सर्व कार्यकर्त्याला आवडतं. बसवेश्वराने जी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या मार्गदर्शनाने समाजामध्ये प्रबोधित करून, समाज एकत्रित करून समाजामध्ये
आणि सुरळीत परंपरा आहे त्यांनी आपण निश्चित करण्याचा प्रयत्न केला. सदाशिवने आता आपल्याला बऱ्यापैकी इतिहास सगळ्याला सांगितला. इतिहास वाचला म्हणून आपल्याला सांगितलं. त्यांनी वाचलाच नसता तर आपल्याला इतिहास बसवेश्वराचा कळला नसता. ही जयंती कर्नाटकात जा, आंध्र प्रदेशात जा, महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जा, अक्कलकोट, गाणगापूर या भागामध्ये जा, तर तिथं अमाप लोकसंख्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वराची जयंती साजरी केली. लातूरला जा, नांदेडला जा, उदगीरला जा, ज्या भागामध्ये समाजाचे जास्त प्राबल्य आहे त्या भागामध्ये सामाजिक आणि राजकीय अस्तित्व म्हणून समाजापुढं बसवेश्वराच्या पुढं नतमस्तक होऊन लोक हे करत असतात. अनेक वर्षे केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजाचे असल्यामुळे एक सामाजिक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी केंद्रामध्ये लिंगायत समाजाच्या वतीने फार मोठं काम आहे. देशाच्या संसदेमध्ये सुद्धा बसवेश्वराचा तैलचित्र लावलेलं आहे, चित्रात सुद्धा तिथं बसवलेलं आहे. मग आळंदीत का नसावा ही तुमची अपेक्षा योग्य आहे, रास्त आहे. त्याच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. परंतु हे सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. जयंती साजरी करायच्या टायमाला सुद्धा आळंदीमध्ये पहिल्यांदा जयंतीला मला जेव्हा साखरेने आणि आपल्या शेटे सुद्धा सांगितलं तुम्ही वर्षाला जयंती आपण साजरी करू, ती परंपरा आपण सगळ्यांनी टिकवली पाहिजे. आणि आपण आलं तरी सार्वजनिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्याचं नाव होतं आणि समाज कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि आपल्या दृष्टीनं अनेक समस्यांचे काही प्रश्न आहेत ते राहिलेले आहेत. आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या नावाने 50 लाख रुपयाचा निधी नगरपालिकेला आलेला होता, मागून घेतला आणि तो निधी खर्च करण्यासाठी आम्ही शासनाकडे कलेक्टरकडे प्रस्ताव पण पाठवला होता. पण आपली स्मशानभूमी ड्युल लाईन म्हणजे पूर्व रेषेच्या अंतर्गत येत असल्यामुळे ठराव करून सगळ्या गोष्टीची पूर्तता करून सुद्धा शासकीय कामामध्ये काम करण्यासाठी जी कंपाऊंड वॉल आणि भिंत बांधायची होती ती बांधता आली नाही. जोपर्यंत भिंत बांधत नाही तोपर्यंत तिथं टाकलेली माती मिळून जो आहे थांबणार नाही. तर तिथं माती मिळून सुद्धा टाकलेला आहे. माती सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 8 तारखेला जी सभा झाली त्या सभेमध्ये ठराव करून शिवसाहेबांनी प्रत्यक्षात मुख्य ऑर्डर सुद्धा काढून तसे आदेश ठेकेदाराला दिलेले आहेत. पण तो पाठपुरावा करून ठेकेदाराच्या मागे लागणं हे आमचं तर आहेच काम. पण सामाजिक संघटना म्हणून तुम्ही सुद्धा प्रशासन लागल्यामुळं आम्हाला सुद्धा काही मर्यादा आलेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी ते जागृत राहून राहिलेलं काम ठेकेदाराच्या मार्फत आतापर्यंतची नगरपालिकेची बॉडी होती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ज्या ज्या समाजाने मागणी केली या ठिकाणी पत्रकारांनी सुद्धा अनेक वेळा वाचा केलेलं असेल, आपलं पाठवून केलेलं असेल, पाठवून केलं असेल, वाचक म्हणण्याचं काम केलं. समाजामध्ये एखाद्या गोष्टीला साथ मिळेल तर माणूस उत्साही असतो, साथ नाही मिळेल तर माणूस नरस होतो. असं कार्यकर्ते आहात, आपण नर्वस न होता अनेक जोमाने कामाला लागा. तुम्ही मिळतो तुमचा नाही मिळतो त्याच्या विपरीत समाजकाम सोडू नका. ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, आळंदी शहर आणि आमचे सर्व नगरसेवक, जरी नगरसेवक नसतील असं तुम्हाला वाटतं असेल तर सगळे नगरसेवक तुमच्या बरोबर हे राहतील त्याची ग्वाही देतो. आणि बसवेश्वराला माझं प्रणाम अभिनंदन करून क्रांती सूर्य जगदुती महात्मा फुले यांच्या 891व्या जयंतीनिमित्त उपस्थित झाला. थोड्या वेळापूर्वी आपण सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे. तरी नजरचुकीने कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सामाजिक संस्था, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी आणि आळंदी शहरातील सर्व नागरिक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर आळंदी नगर परिषदेचे किशोरजी दरकाशे साहेब हे तातडीने या ठिकाणी हजर झाले आणि वेळेवरती त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यांनी दिलेल्या टायमिंगप्रमाणे प्राधान्य झाला त्यांनी वेळेवरती पूजन केलं. असं देखील पुढेही विषय लिंगायताच्या समाजाच्या सर्व प्रश्नांमध्ये आळंदी नगर परिषदेचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व राजकीय प्रतिनिधी
यांनी सहकार्य करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले यांनी जे काही आपल्याला प्रश्नांमध्ये जे काही आतापर्यंत प्रशासनाने आणि आतापर्यंत सर्व काही लोकप्रतिनिधींनी आणि बॉडीने जे काही कार्य केले, काम केलेले, जे काही प्रश्न सोडवले आणि जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते सांगितलं. आणि त्यांनी आपल्याला विनंती केली की सर्वांनी जे काही कार्य आहे त्या कार्याचा पाठपुरावा करावा, जे काही मागणी त्या मागणीची पाठपुरावा करावा. तर त्याचबरोबर मी त्यांना विनंती करतो की त्यांचा अभ्यास जास्त आहे राजकीय क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर आपले युवा नेते सचिन भाऊ गिरगिरे यांचं आक्रमक भूमिका आणि काम मार्गी लावण्याची त्यांची इच्छा, त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालावं. आणि दोन्ही लोकप्रतिनिधींनी आणि इकडे उपस्थित सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि आपले उपसेवक किशोरजी दाखले साहेब यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करावा. आणि आपल्या राज्य सरकारच्या वतीने आता त्यांनी सांगितलं पूर्ण देशामध्ये जागा आहे वगैरे वगैरे जे काही टाकतात जागा वगैरे टाकतात, पण निधीची तरतूद जागेची कमतरता, याच्यासाठी राज्य सरकारकडं पीएम किंवा मुश्राम योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा स्वतंत्र निधी उपलब्ध केला जातो. माझा आता थोडा कमीपणा असेल. आणि उमरविकर साहेब मराठवाड्यातून येतात, लातूर भागातून येतात आणि त्या भागामध्ये विश्वविद्यालय समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समाजाचा त्यांना बऱ्यापैकी अभ्यास आहे, माहिती आहे. त्यांनी ज्या राज्य सरकारची जी योजना आहे त्याची माहिती घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. आम्ही पाठपुरावा करतो. आंदोलन वगैरे जे काही करायचं आहे, जे काही लोकशाही मार्गाने आणि कायद्याच्या चौकट राहून जे काही पाठपुरावा करायचा तो आम्ही करतो. फक्त समाजाच्या भावनेचा कुठेतरी उद्रेक होऊ देऊ नका आणि समाजाला सहकार्य करा. फक्त विषय समाजच नाही तर आळंदीमध्ये सर्व समाजाला सहकार्य करावं. आणि या प्रश्नावरती त्यांनी अभ्यास करून आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि ते उपस्थित सर्वांनी या सर्व संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जय शिवा. जय शिवा. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, भारत माता की जय. ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. जय शिवा. जय शिवा. जय शिवा. जय शिवा.